श्री स्वामी समर्थ. सज्जनो, सकल ब्रह्मांड नायकांचे सर्व सेवेकरी बंधू भगिनी यांना त्रिवार वंदन करून आज 25 जानेवारी 2024 पौष शुक्ल पक्ष शाकंभरी पौर्णिमा गुरुपुष्यामृत या योगावर प्रथम आध्यात्मिक व्हिडिओ ब्रह्मीभूत मोरेदादांच्या चरणी अर्पण करताना मनस्वी आनंद आणि समाधान प्राप्त होत आहे. ज्या ह्या यूट्यूब माध्यमातून मला कोणावरही कुठल्याही प्रकारे आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत, कोणाला ज्ञान द्यायचे नाही, कोणाला उपदेश देखील करायचा नाही, तर आध्यात्मिक क्षेत्रात ज्याही मूलभूत विचारसरणी आहेत त्या प्रत्येकाला समजल्या पाहिजेत एवढा एकच अट्टहास याच्या पाठीमागे आहे. हे पुढचं सांगण्यापूर्वी मी माझी ओळख तुम्हाला देतो. मी रमेश कुलकर्णी, शिवाजी रोड केंद्र, धुळे येथील प्रमुख पुरोहित, महाराजांनी दादांच्या आशीर्वादांनी पुनीत झालेलो आणि दादांच्याच आशीर्वादाने यतिवरी ज्योतिष कार्यालयाच्या माध्यमातून काम करत आहे. आज तुम्हाला या क्षेत्रामधला अध्यात्म काय आहे आणि हे अध्यात्म आपल्या गुरुप्रणीत मार्गाचा एक कशा प्रकारे आधारस्तंभ आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवंताने भागवतामध्ये देखील म्हटलेलं आहे की जेथे तुझे मन रमेल, ज्या ठिकाणी तुला आत्म्याला समाधान प्राप्त होईल, ज्या स्वरूपात तुझे मन रमेल त्या ठिकाणी तू डोकं ठेव आणि तुझ्या मनात असलेल्या माझ्याविषयीच्या त्या स्वरूपात मी तुला त्या ठिकाणी दर्शन देईन. तरी पण वर सांगितल्याप्रमाणे परमेश्वराची ही युक्तीसुद्धा असतानासुद्धा 30-35 वर्षापासून मी जी सेवा करतो आहे त्या सेवेच्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की सर्वसामान्य मनुष्य हा वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक या 3 विषयांमध्ये अतिशय गांधरलेला असतो. अनेक प्रकारचे संकट, दुःख, दारिद्र्य हे या 3 क्षेत्रात त्याच्या पाठी लागलेले असतात आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये शेवटी त्याला भगवंताचं नामस्मरण चिंतन करण्याची आठवण येते. त्यावेळेस त्याला अध्यात्म जाणवायला लागतं आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस जर त्याला योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा आणि योग्य पद्धतीचं मार्गदर्शन आणि त्याच्या पाठीमागच्या असलेल्या सर्व प्रकारच्या रुक्ती सापडल्या नाहीत, मिळाल्या नाहीत, तर तो अधिकाधिक भरकटत जातो. आणि हाच एक विचार, हाच एक दृढ शक्ती ब्रह्मीभूत मोरेदादांनी त्यावेळेस स्वीकारली होती. आणि म्हणून योग्य मार्गदर्शन कशा पद्धतीने मिळावं, लोकांचे दुःख कसे दूर होतील, त्या दुःखासाठी लोकांकडे काय करावं लागेल, हे अनेक विचार त्यावेळेस दादांच्या मनामध्ये होते. आणि म्हणून जगाच्या कल्याणासाठी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गदर्शनासाठी आणि शुभ क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी ब्रह्मीभूत पिठले महाराजांच्या दरबारातला असलेला महाराजांचा दरबार, त्यांच्या अनुषंगाने, त्यांनी दिलेल्या आशीर्वादाने आणि महाराजांच्या इच्छेने ब्रह्मीभूत दादांनी दिंडोरीमध्ये आणलं. दिंडोरीमध्ये ब्रह्मीभूत दादांनी तो महाराजांचा दरबार आणला आणि जगन्नाथाचा रथ दिंडोरीमध्ये स्थापित झाला. जगन्नाथाचा रथ ब्रह्मीभूत मोरे दादांनी महाराजांच्या रूपात, श्री स्वामी समर्थ रूपात त्या ठिकाणी स्थापित केला आणि अशा प्रकारे त्या क्षेत्रात एक वेगळी चालना सुरू झाली. श्री स्वामी समर्थ स्वरूप जगन्नाथाचे विराजमान झाले, पण आध्यात्मिक ऊर्जा मिळाल्याशिवाय रथ पुढे सरकू शकत नव्हता. करिता दादांनी लोकांच्या दुःखावर फुंकर घालायला सुरुवात केली
अनेक प्रकारच्या संकटावर मात करणारे आध्यात्मिक उपाय सांगितले व त्यातून हळूहळू दुःखितांचे संकटे कमी होऊ लागले. पण या पद्धतीने प्रचार आणि प्रसार हा अति संथ गतीने पुढे सरकत होता. यावेळेस दादांच्या सोबत त्यावेळेसचे बाळूगुरुजी, विजूशास्त्री, दिनकरशास्त्री, खैरनार आणि मी अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्यरत होतो. आशीर्वाद दादांचे होते आणि सेवा आमची होती. दादांनी जे जे सांगितलं ते आम्ही करत होतो. पण दादा आणि बाळूगुरुजी यांचे निर्णय हे अतिशय श्रेष्ठ असायचे. तेच आम्ही त्या ठिकाणी वापरायचो आणि पुढे सरकायचो. अशा प्रकारे एक दिवस दादांची आणि बाळूगुरुजींची अचानकपणे कुठेतरी काहीतरी गुप्त खलबत झालं. सकाळी 8ची आरती झाली आणि त्यावेळेस दादांचं स्वरूप एक अवर्णनीय होतं. चेहऱ्यावर एक प्रकारचं वेगळं तेज होतं. निळ्या रंगाचा शर्ट होता, पांढरं स्वच्छ धोतर होतं. 2 काष्टी धोतर दादा नेसायचे. ते 2 काष्टी धोतर त्या ठिकाणी नेसलेलं होतं. बाळूगुरुजी शेजारी उभे होते. बाळूगुरुजी 1 काष्टी धोतर नेसायचे आणि असे हे ते दोनही विभूती त्या ठिकाणी असलेल्या आंब्याच्या झाडाखाली येऊन थांबले. दादांनी आपलं धोतर त्या ठिकाणी दोन्ही काष्टे आवरलेत आणि खाली बसले. सज्जनो, त्या 2 विभूती त्या ठिकाणी आपले काष्ट सावरून बसले होते आणि आम्हा मूर्खांना पाहिजेत घोडे नाही. तर घोडे हा शब्द वेगळ्या पद्धतीने आपण वाढतो. सूर्याला 7 घोड्यांचा रथ आहे असं आपण म्हणतो, कारण ते रोज आपल्या दैनंदिन जीवनात आहे. परंतु अध्यात्म क्षेत्रामध्ये अश्वमेघ यज्ञ हा अखंड कालखंड निघून गेल्यानंतर केव्हा तरी कुठेतरी कोणीतरी करण्याची हिंमत दाखवतं. आणि त्यावेळेस त्यांना जे 7 घोडे लागतात ते घोडे कोणते असतात? तर 7 प्रकारचे याग त्या ठिकाणी असतात. त्यालाच आपण गणेश याग, दत्तयाग, विष्णुयाग, रुद्रयाग, गायत्री याग, चंडी याग या 7 यागांनी ते युक्त असं असतं. आणि मेघ म्हणजे आपण काय आहे हे समजून घेतलं आणि संकल्पना अत्यंत दृढ स्वरूपात झाली. ही संकल्पना अतिशय योग्य होती. परंतु त्या काळामध्ये अश्वमेघ यज्ञासाठी असणारं जे काही अनुष्ठान आहे ते अनुष्ठान कशा पद्धतीने करायचं हा विचार आल्यावरती अनेक प्रकारच्या संत महात्म्यांचा आणि विशेष करून दादांनी त्यावेळेस सांगितलं की आपण कलियुगात आहोत आणि कलियुगामध्ये सहस्र नामने दशमान विभूती 10 अंश त्या ठिकाणी घ्यायचे. 1000 आवर्तनं झाले तर 100 आवर्तनांचा आहुती द्यायची आणि 10 आवर्तनांच्या माध्यमातून आपल्या संकटांवरती मात करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मांडायचा. दादांनी त्यावेळेस सांगितलं होतं की महाराजांकडे काही मागू नका. त्यांना मला हे द्या, मला ते द्या हे सांगून त्यांना कामाला लावायचे आपल्याला अजिबात लायकी नाही. तर महाराजांकडे संकल्प करताना काय करायचं? हे राजा, हे ब्रह्मांड नायका, मला माझ्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद प्राप्त होऊ दे. मिळवून दे नका सांगू, प्राप्त होऊ दे सांगा. आणि तुमचा अखंड आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. या 2च गोष्टी त्यांच्याकडे मागा, सगळं काही मिळून जाईल. काहीच मागायची दुसरं गरज नाही, सगळं काही मिळून जाईल. आणि मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे यज्ञ यागादी कर्मकांड अखंडपणे सुरू आहे आणि तो जगन्नाथाचा रथ त्या ठिकाणून संपूर्ण जगामध्ये विराजमान झालेला आहे. स्वामी समर्थ महाराजांचा सगळ्या क्षेत्रात सर्व विभूतींना अनुष्ठानाच्या अनुषंगाने त्यांच्या दुःखांवरती मात करण्याचा मार्ग सापडलेला आहे. सज्जनो, ब्रह्मभूत दादांच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेने प्रेरित होऊन
आध्यात्मिक क्षेत्रात एक आगळे वेगळे विचार मांडणारा हा मी संकल्प करत आहे. मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मंत्र तंत्र आणि त्याची मांडणी हे सांगणार नाही आहे, कारण त्यासाठी आपले यज्ञविधी आणि नानाविध प्रकारचे धर्मग्रंथ उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास तुम्ही करून ते शिकू शकतात. पण तंत्र मंत्र आणि मांडणी याचा खटाटोप का, या जीवनात त्याचा आपल्याला उपयोग काय आणि अशा उपयोग करून घेण्यासाठी आपण कशा पद्धतीने वाटचाल केली पाहिजे, हा एवढा एकच मार्ग मी तुमच्यापुढे उभा करणार आहे. आणि त्यासाठी अशा या जीवनात उपयोगी असणारा अत्यंत श्रेष्ठ असा हा व्हिडिओ दर गुरुवारी मी आपल्या चरणी सादर करणार आहे. ही प्रथम सेवा महाराजांच्या चरणी आज मी या ठिकाणी अर्पण करतो. आज ही प्रथम व्हिडिओ आपल्या सर्वांना जर आवडला असेल तर निश्चितच सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना त्या ठिकाणी प्रेरित करा आणि इथून पुढे येणारे आध्यात्मिक क्षेत्रात कशा पद्धतीने कार्य केलं जातं, कशा पद्धतीने आपल्याला जीवनात त्याचा उपयोग होतो याचे मार्गदर्शन कर व्हिडिओ दर गुरुवारी मी सांगेन. श्री स्वामी समर्थ.